नमस्कार. समाधान खरं तर किती छोटासा शब्द आहे नाही का? पण या एका शब्दात ना खूप मोठी शक्ती दडलेली आहे. आज आपण एका प्राचीन धर्मग्रंथातून एक अशी कथा ऐकणार आहोत जी आपल्याला विचार करायला लावेल की खरी संपत्ती म्हणजे काय? पैसा? नाही, तर समाधान. मला खात्री आहे ही कथा ऐकल्यावर श्रीमंतीबद्दलचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. चला तर मग सुरुवातच एका थेट प्रश्नानं करूया. आपल्यासाठी संपत्तीचं खरं माप काय आहे? भरपूर पैसा, मोठं घर, गाडी, की या पलीकडेही काहीतरी आहे? हा प्रश्न जरा मनात घोळवत ठेवा, कारण आजची आपली संपूर्ण चर्चा ह्याच प्रश्नाभोवती फिरणार आहे. तर आपली कथा सुरू होते थेर तिस्सा नावाच्या एका भिक्खूंपासून. ते श्रावस्तीजवळ राहायचे. अगदी साधं, सरळ, स्वतःच्याच विश्वात रमलेलं आयुष्य. पण झालं काय की त्यांच्या ह्याच साधेपणामुळे ना एक मोठा गैरसमज निर्माण झाला. आता थेर तिस्सा यांचं आयुष्य कसं होतं? तर एकदम कमी गरजांचं. ते आपल्या गावातूनच साधी भिक्षा घ्यायचे, कुठल्या मोठ्या समारंभात किंवा कार्यक्रमात जायचे नाहीत. जे काही साधं सोपं मिळेल त्यात ते अगदी समाधानी होते. पण गंमत बघा, त्यांचा हाच गुण, हाच साधेपणा इतरांच्या डोळ्यात खुपू लागला आणि इथूनच वादाला सुरुवात झाली. आणि इथेच खरा संघर्ष सुरू होतो. बघा, एका बाजूला होते इतर भिक्खू, ज्यांना वाटायचं की तिस्सा खूप एकटे राहतात, तुटक वागतात, अगदी गर्विष्ठ आहेत, नातेवाईकांच्या जवळ राहून फक्त स्वतःचाच विचार करतात. आणि दुसऱ्या बाजूला होते थेर तिस्सा, जे प्रत्यक्षात फक्त साधे, आत्मनिर्भर होते. त्यांना फक्त गरजेपुरतं लागायचं आणि साध्या अन्नातच ते समाधानी होते. म्हणजे बघा, एकाच गोष्टीचे दोन पूर्णपणे वेगळे अर्थ कसे लावले गेले. आता ही कुरभूर वाढत वाढत अखेर बुद्धांपर्यंत पोचली. मग काय? बुद्धांनी थेर तिस्सा यांना सगळ्यांसमोर बोलावून घेतलं. बाकीच्या सगळ्या भिक्खूंना तर वाटलं, चला, आत्ता यांची चांगलीच खरडपट्टी निघणार. सगळ्यांना खात्री होती की आता तिस्सा यांना शिक्षा होणारच. पण तिथे घडलं काहीतरी अगदीच अनपेक्षित. बुद्धांनी तिस्सा यांना फटकारलं नाही, उलट त्यांची प्रशंसा केली. सगळ्यांसमोर त्यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की तिस्सा यांचं आचरण हे आर्यजनांच्या आचरणासारखं आहे आणि त्यांचं समाधान हा एक मोठा सद्गुण आहे. विचार करा, सगळ्यांना केवढा मोठा धक्का बसला असेल. बुद्धांनी तिथे खूप महत्वाचा संदेश दिला. ते म्हणाले, कमी गरजा ठेवून समाधानाने जगणं हेच तर बुद्ध आणि आर्यजनांचं आचरण आहे. आणि मग आपला हा मुद्दा सगळ्यांना अगदी व्यवस्थित समजावा म्हणून त्यांनी एक खूप सुंदर बोधकथा सांगायला सुरुवात केली. ही कथा होती एका पोपट राजाची, एका कृतज्ञ पोपट राजाची. आणि या कथेतून समाधान आणि कृतज्ञता यांचं एक अतूट नातं आपल्यासमोर उलगडत जातं. तर कथा अशी आहे, गंगेच्या काठी अंजिराच्या झाडांची एक सुंदर बाग होती. तिथे एक पोपटांचा राजा आपल्या सगळ्या अनुयायांसोबत मजेत राहायचा. भरपूर फळं, सगळं काही छान चाललं होतं. पण मग काळ बदलला, दुष्काळ पडला. झाडावरची सगळी फळं संपून गेली. मग काय, बाकीचे सगळे पोपट ते झाड सोडून उडून गेले. पण तो राजा मात्र तिथेच थांबला. झाडावर जे काही मिळेल, एखादं कोंब, एखादं पान किंवा अगदी झाडाची साल, ते खाऊन तो समाधानाने तिथेच राहिला. आता पोपट राजाची ही निष्ठा पाहून साक्षात देवराज शक्र यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं याची परीक्षा घेतलीच पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं? आपल्या शक्तीने ते झाड पूर्णपणे सुकवून टाकलं, अगदी निष्पर्ण करून टाकलं. आणि स्वतः वेश बदलून पोपट राजाला प्रश्न विचारण्यासाठी तिथे हजर झाले. आणि इथे या कथेचं सार आहे. वेश बदलून आलेल्या शक्रांनी त्या राजाला विचारलं, अरे, हे झाड तर आता पूर्ण सुकलं आहे, यात आता काहीच उरलं नाही, तू इथे का थांबलायस? त्यावर त्या पोपट राजाने जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं आहे. तो म्हणाला, या झाडाबद्दलच्या कृतज्ञतेमुळेच मी इथे थांबलोय. ज्याने आपल्याला भरभरून दिलं त्याला त्याच्या वाईट काळात सोडून जाणं हा तर कृतज्ञपणा होईल. पोपट राजाचे हे उत्तर ऐकून शक्र इतके प्रभावित झाले की त्यांनी आपलं खरं रूप प्रकट केलं आणि आपल्या दैवी शक्तीने ते अंजिराचं झाड पुन्हा एकदा हिरवंगार, फळांनी भरगच्च करून टाकलं. यातून हेच तर दिसतं की कृतज्ञता आणि समाधान या सद्गुणांना फळ हे मिळतंच मिळतं. तर थेर तिस्सा ह्यांची गोष्ट आणि या पोपट राजाची बोधकथा या दोन्ही कथांमधलं सार एकत्र करून बुद्धांनी एक श्लोक सांगितला. हा श्लोक म्हणजे जणू या संपूर्ण शिकवणीचं हृदयच आहे. अप्पमादरतो भिक्खू पमादे भयदस्सिवा अभ्भो परिहानाय निब्बानस्येव संतिके. या श्लोकाचा अर्थ खूप सुंदर आहे.
जो भिक्खू सजग राहण्यात म्हणजेच माइंडफुलनेसमध्ये आनंद मानतो आणि निष्काळजीपणामध्ये धोका पाहतो, तो कधीही आपल्या मार्गापासून ढळत नाही. तो निब्बाणाच्या म्हणजेच परमशांतीच्या अगदी जवळ पोचलेला असतो. याचाच अर्थ सजगता आणि सावधगिरी हे 2 गुण आध्यात्मिक प्रगतीसाठी किती महत्वाचे आहेत हे इथे अधोरेखित होतं. यातला एक शब्दसमूह तर खूपच शक्तिशाली आहे. अभ्भो परिहाणाय. याचा अर्थ काय होतो माहितीये? जो मागे पडूच शकत नाही. अनेबल टू फॉल अवे. म्हणजे विचार करा, एकदा का तुम्ही सजगता आणि समाधानाचा मार्ग पकडला की तुमची प्रगती निश्चित आहे. तुम्ही मागे फिरूच शकत नाही. चला तर मग आता या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून पाहूया. थेर तिस्सा, तो कृतज्ञ पोपटराजा आणि हा श्लोक, हे सगळं आपल्याला निब्बाणाच्या म्हणजे परम शांतीच्या मार्गाबद्दल काय सांगतं? या संपूर्ण शिकवणीचं सार आपल्याला 4 मुख्य सद्गुणांमध्ये सापडतं. पहिलं, सजगतेमध्ये आनंद माणणं. दुसरं, निष्काळजीपणातला धोका ओळखणं. तिसरं, थेर तिस्सा यांच्यासारखं कमी गरजांमध्ये समाधानी राहणं. आणि चौथं म्हणजे पोपटराजासारखी खोलवर रुजलेली कृतज्ञतेची भावना. हे 4 गुण म्हणजे जणू खऱ्या शांतीकडे नेणारे 4 मार्गच आहेत. आणि या कथेचा शेवट तर सगळ्यात जास्त प्रेरणादायी आहे. आठवतंय, सुरुवातीला ज्या थेर तिस्सांबद्दल सगळे गैरसमज करून घेत होते, त्यांच्यावर टीका करत होते, त्याच थेर तिस्सा यांनी बुद्धांचा हा उपदेश ऐकल्यानंतर अर्हतपद प्राप्त केलं, म्हणजेच सर्वोच्च आध्यात्मिक अवस्था गाठली. हेच तर आहे समाधानाचं खरं फळ. आणि हे जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न. आजच्या या जगात जिथे सतत अजून हवं याची धावपळ सुरू असते, तिथे कमीची इच्छा बाळगून आपण खरं तर काय मिळवू शकतो यावर नक्की विचार करा.